देह प्रामाणिक आहे काय? मोठमोठे ऋषी होऊन गेले, पण ते जगातील चैतन्यात फरक करू शकले नाहीत, कारण ते चैतन्याशी सामायिक झाले. जसे सर्वच पाणी आहे, तर पाण्यातील पाणी पाण्याला काय इजा करणार? आपण आहोत ही जाणीव कोणाच्या स्वाधीन नाही, कारण ती कोणी बुद्धीने व कर्तृत्वाने आणलेली नाही. ती आपोआप निर्माण झाल्यावरच सर्व काही घडते. ईश्वर अवतार घेऊनच वाईटाचा नाश करतो असे म्हणतात, पण हा अवतार बुद्धिपुरस्कार नसतो. हे आपोआप घडते. जसे हिवाळा गेल्यावर उन्हाळा येतो, तसे पाप जास्त झाल्यावर आपोआपच चांगलेही निर्माण होते. ऐकलेल्या ज्ञानावर फक्त निर्वाह चालतो. प्रत्यक्ष तसे झाल्याशिवाय ते समजत नाही. ते अवघे म्हणजे काय नि कसे व तेच आपण हे कळेपर्यंत चिरसमाधान होणार नाही. ज्याला कोणाला आपण असल्याचा स्पर्श झाला तो शिव, आपण आहोत यावर विश्वास बसला तो विष्णूच. आपण असल्याच्या जाणीवेतून जी प्रजा निर्माण झाली तीच ब्रह्मदेव. या सर्वांचे मूळ तू असल्याची जाणीव. तू आहेस हे तुझ्या लक्षात नसेल तर लक्ष्मी आदी देवदेवता आहेत कुठे? सूर्य तोच, मग दिवसांना वेगवेगळी नावे का? खरे म्हणजे सगळेच रविवार, पण हे कल्पनेने सगळे केलेले आहेत. तू असल्याची जाणीव तुला का, केव्हा व कशी झाली हा एकच प्रश्न घे, बाकी सर्व निरर्थक आहे. कुठल्याही कायेत किंचितसे ज्ञान आहे तरच तिथे स्वर आणि उच्चार आहेत. तोच ज्ञानेश्वर. ज्याच्याने जाणवते तोच ज्ञान ईश्वर आहे. तू आहेस हे ज्ञान व त्याच्या प्रकाशाने हे सर्व दिसते आहे, म्हणजे देव आहे तिथे प्रकाश असलाच पाहिजे. तू असल्याची जाणीव तुला जाणवते आहे, त्याचा जग हा परिणाम आहे. जगातील कुठल्याही सायासाने परब्रह्म वश होत नाही. परमात्म्याकडे येण्याकरिता साधनांचा काहीही उपयोग नाही. साधने म्हणजे कल्पनेच्या कल्पना. तुम्ही म्हणजे काय? जोपर्यंत स्पष्ट झालेले नाही तोपर्यंत कल्पनेतच आनंद मानता. तुम्हाला ठावे असे जे मानता ती एक करपणुकीची जातच आहे. हिच्यातही न आवडणाऱ्या लाटा मारता. दुःख असतात, तुम्ही ऐकल्याप्रमाणे वावरता, पण त्यामुळे काही मोबदला मिळेल असे तुम्हाला वाटते, हे साफ खोटे आहे. जेव्हापासून जेव्हापर्यंत तुम्ही आपल्याला जे काही जाणता मानता ऐहिक किंवा पारमार्थिक दृष्टीने, ते तुम्ही नव्हेच नव्हे. जगातील कुठलाही अनुभव प्रामाणिक नाही. तुम्ही ज्या ओळखीने आज स्वतःला मानता ती ओळख अप्रामाणिक आहे. तसे तुम्ही कायम राहू शकत नाही. आपल्या सकट एकूण व्यवहार अप्रामाणिक आहे. बालपण राहिले नाही, तरुण पण राहिले नाही, असा मुळातच हा अप्रामाणिक. कितीही प्रामाणिकपणे वागला तरी त्याचे काय होणार आहे? मुळातच आपण स्त्री वा पुरुष ही जाणीव अप्रामाणिक आहे, खोटी आहे. ही आठवण देहावर अवलंबून आहे, पण देह प्रामाणिक आहे काय? प्रामाणिक प्रमाणसिद्ध असे काय आहे जगामध्ये? काही नाही. जगातील मानलेल्या मान्यतेला सिद्ध प्रमाण आहे का? ज्याच्यात पालट होत नाही तो सिद्ध पुरुष. पालट कशात होतो? मुळात अप्रमाण काय? तर आपण असलेल्या संविदाचा अनुभव. जाणवती जाणीव प्रमाणशीर आहे काय? चेतवलेले चैतन्य मुळात अप्रामाणिक असतात, त्यापासून चेतवलेले जग प्रामाणिक असेल काय? सर्वच्या सर्व साधने अप्रमाण आहेत का? तर साधने करणारे कळतेपणच न टिकणारे आहे. तरीही तुम्ही असल्याची जाणीव ईश्वरतनू आहे. ते प्रत्यक्ष दर्शन आहे. आपणाला आपण आहे असे दर्शवणारे ज्ञान. मुळातच कळते पण कळते असे सदा हयात राहते काय? नाही. म्हणूनच आपण कोण हा प्रश्न स्वतःलाच विचारायची साधू संतांवर पाळी आली. दानधर्म करतात, पण त्याची आठवण जाते काय? दानधर्म केल्याची आठवण जात नाही तोपर्यंत आत्मदर्शन होत नाही. आठवण कसली राहत नाही? आपण आजपर्यंत किती वेळा शौच केला, किती वेळा लघवी केली याची आठवण आपल्याला नसते. दानधर्माच्या बाबतीत असे झाले पाहिजे. कृष्ण म्हणतात, संत संगतीशिवाय इतर कोणत्याही साधनाने कोणीही माझ्या ठाई येऊ शकत नाही. संतांच्या संगतीने भावभावार्थ ज्ञान हळूहळू गळून जाते व मग तो माझ्या ठिकाणी येतो. तिथे अहम ब्रह्मास्मीला सुद्धा थारा नाही. परमभाग्याने सद्गुरूंची भेट होते. जय गुरु करा, पण आत गुरुगुरुने काय आहे ते बाहेर येईल. मग पाहते पण वेगळे होऊन तुम्ही कसे आहात ते कळेल.
मूळ स्वरूपी उमकाच नाही, मी आहे वा नाही याची. ही स्थिती म्हणजे संत. आनंदाची वा क्लेशाची जाणीव देणारे तुमच्याकडे काय आहे हे तुम्हाला स्पष्ट झाले पाहिजे. तुम्हाला चिंता आहे, ज्याच्यामुळे चिंता भोगावी लागते ते नित्य नाही. तुमच्या स्वतःकरता कोणाच्या विश्वासावर काय करायला मागता ते जातीनेच अप्रामाणिक आहे. नित्य सत्य दृष्टीआड करता येत नाही. म्हणून खरा ज्ञानी गुपचूप कुठेतरी राहिलेला असतो. तो कसलीही प्रसिद्धी घेत नाही. हे ऐकून घाबरू नका. गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा. मग जे कोणत्याही शब्दांच्या अर्थात सापडत नाही ते वश होईल. ऐकून ठेवा. व्यवहार चोख करा. वैताग घेऊ नका आणि वैतागाला वैराग्य समजू नका. तुम्ही भाग्यवान आहात म्हणून हे ऐकायला मिळते आहे. देव हा विश्वाचा एक दांडका आहे. असे रानातून जाताना हातात दांडका असे तर भीती वाटत नाही. या ईश्वराला ओळखल्यावर तो तुमची सर्व सेवा करील. नामस्मरण चालू ठेवा. वैतागू नका. तुम्ही असल्याचे ज्ञान हे श्री गुरुचरण आहेत. ते परमस्नेही आहेत हे लक्षात ठेवा. हे सर्व लक्षात घेऊन आपण आपल्या ठिकाणी गप्प बसायचे आहे. अनन्य म्हणजे जे काही आहे ते मीच आहे असा जो कोणी राहतो त्याचे सर्वतोपरी रक्षण होते.